सध्याच्या काळात फिट राहणे खूप गरजेचे आहे। त्यासाठी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने वेगवेगळे उपाय करत असतात। तुम्हालाही तुमचं आरोग्य निरोगी ठेवायचं आहे, मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत। अशा वेळी आपल्या शरीराचे तापमान थंड ठेवणे खूप गरजेचे असते। मग त्यासाठी सरबत, थंडगार फळे, ताक, दही याहून उत्तम पर्याय असूच शकत नाही। अशातच जर तुम्ही दह्याचे सेवन केले तर ते तुमच्या आरोग्यासाठी वरदानच ठरेल। पण दही नेमकं कधी खावं आणि त्याची योग्य वेळ काय आहे, त्याचे शरीराला होणारे फायदे काय आहेत तुम्हाला माहिती आहे का? सकाळी नाश्त्यात दही खाल्ल्यानंतर तुमची प्रतिकार क्षमता म्हणजेच इम्युनिटी वाढते। दह्यात विटामिन सी असते। विटामिन सी इम्युन सेल्स वाढवतो, त्यामुळे अनेक गंभीर आजारांपासून तुम्हाला मदत मिळू शकते। विटामिन सी मुळे बॅक्टेरिया आणि विषाणूंमुळे होणारे अनेक रोग टाळण्यास मदत होऊ शकते। तसेच फ्लू सारखे ऋतूजन्य आजारांपासून बचाव होतो। दह्याची खास वैशिष्ट्य म्हणजे त्यात लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया आहे। यामुळे शरीरातील सूक्ष्मजीवांचे संतुलन होते। दह्यामधील अँटीऑक्सिडंट आणि प्रोबायोटिक घटकांमुळे सूक्ष्मजीवांचे संतुलन सुधारते। त्यामुळे पचनकार्य चांगले होते, शरीराचे पीएच बॅलन्स होते। उच्च रक्तदाब म्हणजेच बीपी असलेल्या रुग्णांसाठी दह्याचे सेवन अनेक प्रकारे फायदेशीर आहे, कारण दहीमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते। त्यामुळे बीपीचे नियंत्रण करण्यास मदत मिळू शकते। त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते रक्तपेशींना आतून थंड ठेवते, त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहते। या सर्व फायद्यांसाठी तुम्ही नाश्त्यात दही सेवन केले पाहिजे। यामुळे तुम्हाला आतून निरोगी ठेवण्यास मदत करू शकते। तसेच तुम्ही ते सकाळी खाता तेव्हा ते सूर्यप्रकाशातून बाहेर पडलेल्या विटामिन डी शी एकत्रित होते आणि कॅल्शियम रिस्टोअर होते। दह्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, जे शरीराला हायड्रेट करण्यास मदत करते। विशेषतः गरम हवामानात त्याचे नैसर्गिक थंड गुणधर्म शरीरातील उष्णता कमी करू शकतात आणि निर्जलीकरण टाळू शकतात। जर तुमचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर दह्याचे सेवन नक्की करा।